चला मग माहेरी. आदल्या दिवशी मी माझ्या सासरी म्हणजे आमच्या घरून जाऊन आली आणि दुसऱ्याच दिवशी आईकडे जायची तयारी केलेली आहे. तर तरी कमीत कमी ना दिवाळीनंतर 8-10 दिवसांनी मी माहेरी जात आहे भाऊबीजेसाठी. आणि इथे ना जाताना ना एकटीच जात असते. आता भरपूरदा मला सवय झालेली आहे. MP ते महाराष्ट्राचा जो प्रवास आहे ना, मी एकटीच करत असते. सुरुवातीपासून नव्या पण लहान होती ना, ती एकटी होती तरी मी एकटी जायची आणि एकटी यायची. आता यांना हे सतत माझ्यासोबत नाही येऊ शकत ना, बरेच जणांना कामं राहतात. सुट्टी कधी मिळते कधी नाही मिळत. तर काय करते मी, 2 माझ्या मुलांना घेते. आज सकाळी लवकर लवकर उठली, घरकाम आवरले आणि 7:45ला घराच्या बाहेर पडली. म्हटलं मला आज महाराष्ट्राची बस मिळेल, कारण की ना नागपूरला गेल्यानंतर एक बस बदलवावी लागते. पण अनफॉर्च्युनेटली आज मला बस काही मिळाली नाही. पण छान झालं की ही टाटा सुमो मिळाली. इथे एक कपल होतं म्हणा, तर त्यांच्यासोबतच मग मी पण बसून गेली. आणि तसे मला बसवायला तयार नव्हते, पण मी म्हटलं नाही जाते. आणि खरंच खूप छान हे भाऊ होते ना, खूप छान होते. ते म्हणत होते की दीदी आप अकेले हो, इसलिए मैं आपको महाराष्ट्र बस स्टॉप छोड़ दे रहा हूँ. आणि खरंच त्यांनी मला महाराष्ट्राच्या बसस्टॉपवर सोडून दिलं नागपूरला. तर तसं तर मी माझ्या भावाकडे जात असते. अश्विनी असते तर कधी माझी बहीण पण नागपूरला राहते, कधी तिच्याकडे जात असते. पण यावेळेस त्या दोघीही आईकडे गेल्या होत्या उमरेडला. त्यामुळे मला डायरेक्ट जायचं होतं. आणि तसं तर मुलांना सुट्टी नाही आहे, फक्त 2 दिवसासाठी मी जाणार आहे आईकडे. मग नागपूरला आल्यानंतर मग परत बस स्टॉपवर त्यांनी सोडल्यानंतर दुसरी बस पकडली आहे. तर माझं माहेर आहे उमरेडचं, जे की नागपूरवरून उमरेडला पोचायला 45 मिनिट लागतात. म्हणजे तुम्ही समजू शकता, छिंदवाड्यावरून नागपूर 3 तास आणि तिकडून तिकडे 1 तास. आणि असं मधातला अर्धा तास समजून घ्या तुम्ही, म्हणजे 4.5-5 तास मला लागतात घरी पोचतपर्यंत. तर 8:45ला मला टाटा सुमो मिळालेली होती. तर त्यांनी नागपूरला पोचवल्यानंतर मग डायरेक्ट मला बस लागलेलीच होती उमरेडची. म्हणजे माझा काहीच टाईम वेस्ट झालेला नाही. त्याच्यानंतर मग उमरेडला उतरली, तिथून परत मी ॲटो वगैरे केला आणि आता घरी आलेली आहे. तर इथे आल्यानंतर ना मग जेवण वगैरे केलं. मी काहीच शूट केलं ना नाही. इथं आल्यानंतर तर माहीत नाही, एक भुलनच पडल्यासारखे होते. आपण आपल्या याच्यातच मग्न होऊन जातो. मग सकाळी मस्त छान असं आईनी तोंडऱ्याची भाजी वगैरे करून ठेवली होती, स्वयंपाक वगैरे. मग आल्यानंतर मग छान असं जेवण वगैरे केलं. तसं तर मुलांसाठी मी थोडं थोडं आणलेलं होतं, ओट्स वगैरे बनवून आणले होते. परत नक्षूसाठी पराठा वगैरे आणलेला होता. आणि आता वेळ आहे ती म्हणजे रात्रीची. तर बघू शकता आईचं घर असं आहे. इकडे बाजूला वहिनी राहतात, इकडे आई राहते. आणि अशा प्रकारे माझं माहेरचं घर आहे. तर आता इथे त्यांची तयारी सुरू होती, ते म्हणजे की छोले भटोरे. आणि मी कधीही येते ना, तर आईचे मेनू ठरलेलेच असतात, की रात्री काय बनवायचं, सकाळी काय बनवायचं, दुसऱ्या दिवशी काय बनवायचं, तिचं सगळं ठरलेलं असते. तर त्यांचं छोले भटोरे बनवण्याचं सुरू आहे म्हणा. आणि बघू शकता बाहेरून माझं माहेरचं घर असं दिसते. त्याच्यानंतर ना मला मार्केटमध्ये जायचं होतं वहिनीसोबत. माझ्या भावासाठी शर्ट्स वगैरे घ्यायचा होता. तर त्यांना गिफ्ट्स वगैरे नाही आवडत. ते म्हणतात की घ्यायचं तर मला घ्या. तुम्ही अक्षित मला लावता की माझ्या बायकोला लावतात. तर म्हणून ना माझ्या भावासाठीच मला घ्यावं लागते. त्यांच्यासाठी शर्ट घ्या किंवा टी-शर्ट घ्या. मग त्यामुळे ना मग त्याच्यासोबत मी गेली. मग त्याचा पसंतीचा शर्ट वगैरे आणला. आता एकाच भावाचं झालेलं आहे. आता दुसरा भाऊ आता नागपूरलाच आहे, त्याची ड्युटी सुरू आहे. आता इलेक्शन आहे ना त्यामुळे. तर तो आता दुसऱ्या दिवशी येणार आहे. तर यांचे मग मी मार्केटमधून आली, त्यांची पूर्ण तयारी झालेली होती छोले भटोऱ्याची. आणि भटोरे तळण्याचं काम सुरू होतं. आणि थोडीफार मजाक मस्ती आमची मस्त अशी चालू राहते. आणि त्यानंतर ना ते इकडे आई बघू शकता, तिचं वेगळंच चालू असते. त्याच्यानंतर ना दुसऱ्या दिवशीचा टायमिंग आहे. त्याच्यानंतर मी काही शूट केलेलं नाही. तर इथे बघू शकता हिची तयारी वेगळीच राहते. तर इथे तिने खोवा आहे ना, खोवामध्ये आज ती बनवणार आहे खोव्याची चिरवंट. तर खोव्यामध्ये मस्त खोबरा, कीस, मेवा वगैरे सगळं टाकून तिने एकत्र केलेलं आहे. आणि मैदा आणि रव्याची पाती तयार केलेली आहेत. तर अशा प्रकारे ती चिरवंट भरते. त्याच्यानंतर तळून मग त्याला पाकात टाकते. तर ती म्हणत होती की आता तू आली आहे तर मी चिरवंटच बनवते. पहिले म्हणत होती की बासुंदी वगैरे बनवीन, पण मग तिने खोव्याचे छान असे चिरवंटच बनवले. तर एकटीच भरत होती. तर आम्ही भरू लागलं म्हणा तिला, कारण की भरपूर होतं ना, 1 किलोचे भरपूर होतात. आणि सगळ्यांना तिला डबे पण द्यायचे होते. आणि भरपूर होता चिरवंट 1 किलोचे. तर मग तिला भरू वगैरे लागलो. आणि मग तळून वगैरे काढले. आणि अर्धं तिने ठेवून दिलेलं होतं मिश्रण, कारण की भरपूर होतात म्हणून. तिला आता आईकडे पण जायचं आहे माहेरी तिच्या, तर तिकडे मग नेईन म्हणून. तर इकडे आमचं तळणं सुरू आहे. अर्धा पूर्ण स्वयंपाकी झालेला आहे अश्विनीचा. आणि मुलं पण जेवायला बसलेत. तर इकडे मस्त छान असे शेगडी पेटलेलीच होती, तर त्याच्यामध्ये मिरच्या आणि मस्त टमाटर टाकून त्याचा कुचला तयार होत आहे. तर मी आईला तळू वगैरे लागली, कारण की एकटीच ती कुठपर्यंत करणार आहे. आम्ही सगळ्यांनीच मिळून मदत केली म्हणा तिला. आणि आदल्या दिवशी काही मी अक्षित वगैरे नाही लावली होती माझ्या भावाला, कारण की माझा दुसरा भाऊ दुसऱ्या दिवशी येणार होता ना, लहान भाऊ. तर मग मी सोबतच सगळ्यांना अक्षित वगैरे लावणार होती. तर त्याच्यानंतर ना आता आईचं कसं राहते ना, आल्यानंतर मुली हे करू दे की ते करू दे. तसं तर मला वेळही नव्हतं म्हणा, मी 2च दिवस राहणार होती. त्यामुळे ना तिने 2 दिवसात तरी भरपूर पदार्थ तिने केलेत, तिच्या हिशोबाने तिला जेवढं जमत होतं तेवढं. पण एका आईची माया ना ही अशीच असते. आपण आपल्या घरी सगळं खात असतो बरं, प्रत्येक मुली आपल्या घरी सगळं बनवून खाते, पण ती माहेरी गेल्यानंतर ना आई तिला सगळं खाऊ घालण्याचा प्रयत्न करत असते. तशीच माझी पण आई आहे, खूप प्रेमळ आहे, खूप प्रेमळ आहे.
तर ती तर करायलाच बसलेली होती, पण आम्ही तिला अर्ध्यातून उठवलं आणि जेवण करायला वगैरे लावलं. ती म्हणत होती की तुम्ही जेवण करा, मी करत बसते. पण नाही, आम्ही म्हटलं की राहू दे, मी तुला भरू वगैरे लागेल. आम्ही सगळ्यांनी म्हटलं. त्याच्यानंतर ती उठली, मग सोबत आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण वगैरे केलं आणि परत पूर्ण चिरवंट मग आम्ही सगळ्यांनी भरू लागले तिला. मग पूर्ण होऊन गेलं म्हणा. त्याच्यानंतर मग मी काही शूट केलं नाही. तुम्हाला सांगते ना, इथं आल्यानंतर मला इतका आळस येतो, असं वाटतं की मस्त छान असं आरामच करत राहावं. तसे तर मी जास्त कामं करतही नाही म्हणा आल्यानंतर, पण जेवढं मला करावंसं वाटते तेवढं करते पण. आता इथे बघू शकता, सकाळी तिचे चिरवंट झाले, तर आता तिने केलेलं आहे ते म्हणजे की रवा बेसनाचे लाडवाचं भाजून तयार ठेवलेलं आहे. कारण की माझ्या बहिणीची फरमाईश होती. माझी ताई पण इथे आली होती, तर तिला चांगलं राहायला मिळालं. ती चांगली 4-5 दिवसापासून आली होती, तर इथेच होती आईकडे. हे लाडू आईने तिच्यासाठी केले होते, कारण की तिची फरमाईश होती म्हणून. तर इकडे लाडवाचंही तयार झालेलं आहे, इकडे चिरवंटही तयार झालेले आहेत. 2 गंजामध्ये चिरवंट आहे, कारण की पाक वगैरे त्याच्यामध्ये छान असा गेला पाहिजे ना अंदर म्हणून. आणि त्याच्यानंतर बघू शकता, माझा दुसरा भाऊ पण आलेला आहे. तर आता त्याच्यासाठीही मला घ्यायला जायचं आहे, तर म्हणून मी तयार झाली. मग मार्केटमध्ये वगैरे गेली, त्याच्यासाठी टी शर्ट्स आणल्या, त्याला टी शर्ट पाहिजे होती. तर आणि मग आता आम्ही अक्षत वगैरे लावू. नव्या पण आपल्या भावांना अक्षत लावते म्हणा, मामाच्या मुलांना. मामाच्या मुली माझ्या नक्षीला अक्षत लावते, माझ्या बहिणीच्या मुली लावतात. तर त्यामुळे ना आता आम्ही अक्षदीचा प्रोग्राम करू याच्यानंतर. सगळं बरोबर आहे आईकडे, पण ना माझे बाबाच नाही आहे. बाबा गेले तर कमीत कमी 1.5 वर्ष झाले. तर त्यांचीच खंत खूप वाटते, बाकी काही नाही. बाकी तर सगळं चांगलं आहे म्हणा. बाबा गेले तेव्हापासून आई पण थोडी नाराजच राहते. तर लहान मुलांचा अक्षितीचा प्रोग्राम झाला. तर ही आहे ना, ही माझी मोठी बहिणी आणि मोठा भाऊ आहे. तर त्याच्यानंतर एक लहान भाऊ आहेत. तर आम्ही असे 2 बहिणी आणि 2 भाऊ आहोत. आम्ही 4 आहोत. इथे ना भाऊजीसुद्धा आलेले आहेत नागपूरवरून. आता आजच्या दिवस आहो आम्ही, मग उद्या आम्ही निघून जाऊ सगळेजण. ती पण भाऊजी पण तिला घ्यायलाच आलेली आहे, ती जाईल. मग माझा लहान भाऊ नागपूरला राहतो, तो पण जाईल आणि मला पण निघायचं आहे. फक्त मी 2च दिवसासाठी आली होती, तुम्हाला सांगितलं ना, कारण की मुलांची शाळा खूप जात आहे. आणि इकडे ना दिवाळीच्या फार कमी सुट्ट्या असतात. जसं महाराष्ट्रात 8-10 दिवसाच्या सुट्ट्या असतात ना, इथे सुट्ट्याच नाही राहत. जसं की दिवाळी झाली आणि भाऊबीज झालं की बस दुसऱ्या दिवशीपासून शाळा सुरू होते. त्यामुळे नव्याची 2 दिवस शाळा गेलीच, जास्तच गेली. कारण की घरी दिवाळी झाली, त्याच्यानंतर मग मी सासरी गेली. मग त्याच्यानंतर इकडून आली तर लगेच मी मग आईकडे गेली. म्हटलं नाही आता जर सुट्ट्या, तेव्हा तिची 1 दिवसाची सुट्टी गेली म्हणा, तशी तर तिला सेकंड सॅटर्डे आणि संडेची सुट्टी आली होती. त्यामुळे मग मी घाईघाईत आईकडे गेली. आता मुलांची शाळा वगैरे नाही पाडता येत ना, म्हणून आता ती मोठ्या क्लासमध्ये आहे. आता मोठ्या भावाला अक्षत लावून झाला, तर आता माझा हा लहान भाऊ आहे. आणि आमची इतकी मजा मस्ती सुरू होती ना अक्षत वगैरे लावताना. हा लहान भाऊ माझे जास्त मजाक करतो. तर त्यांनी ना यावेळेस मला समय गिफ्ट केली आणि समय खरंच खूप छान आहे, खूप मोठी पण आहे, मला खूप आवडली. त्यांनी दोघी बहिणींना गिफ्ट केली. तसं तर माझ्या बहिणीची मला विचार होता की घरी आणावं म्हणून, कारण की तर 2 समय जर सारख्या राहिल्या तर खूप छान वाटतात. पण तिला गिफ्ट केली होती, ती म्हणत होती ने म्हणत होती, मी दुसरी घेऊन घेईन म्हणत होती. तर विचार केला होता, पण जाऊ दे म्हटलं, आता नेक्स्ट टाईम येईल तर मग सेम अशीच समय अजून परत मी विकत घेईन म्हटलं. आता की पूजा करताना वगैरे 2 समय खूप छान वाटतात आणि भरपूर मोठी आहे.
त्याच्यानंतर ना मग स्वयंपाक वगैरे वहिनींनी केला होता तिकडे. तर पूर्ण स्वयंपाक त्यांनीच केला होता. छान स्वयंपाकामध्ये त्यांनी वांग्याचं भरीत, टमाटर मिरचीचा ठेचा वगैरे, परत वरण भात, भाजी, पोळी, शेव, गुलाबजाम सगळं केलेलं होतं आजच्या आज. तर बघू शकता इतकं गोड पदार्थ मला खायला मिळाले 2 दिवसाची. चिरवंटही, रव्या बेसनाचे लाडूही, मस्त छान असे गुलाबजामही. आता इथे मुलांची पंगत बसलेली आहे. कढी वगैरे सगळंच बनवलेलं होतं त्यांनी. तर नक्षीच्या मामाच्या मुलीने राधा आणि प्रत्येकानं अशा प्लेटा दिल्या. तर नक्षीला पण एक प्लेट दिली. तर तो सुद्धा आपली प्लेट आणायला गेलेला आहे. तो म्हणत होता की नाही आता तिने दिलेल्याच प्लेटमध्ये मी जेवण करीन. तर बघू शकता तो आता प्लेटच आणायला गेली. आता ही प्लेट परत घासू आणि मग त्याच्यानंतर मग त्याला मी ताटातच जेवायला देणार आहे. छान प्लेट आहे, फायबरची आहे. जसं आता आपल्या फायबरच्या प्लेटा असतात ना, छान अशा क्वालिटीच्या, त्याच क्वालिटीची आहेत. तिकडे सगळे लहान मुलांचे आणि सगळ्यांचे जेवणं सुरू आहे. तर इकडे हिचे लाडू बांधणं सुरू आहे. हिचं काही वेगळंच सुरू राहते नेहमी. तर हॅपी बर्थडे आहे ना? कधी आहे आज? इकडे सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर मग आम्ही जेवण करायला बसलो. तर इथे ना आमचं जेवणापेक्षा हसणं इतकं येत होतं, खूप जास्ती हसणं सुरू होतं. माहिती आहे कोणताही असा टॉपिक निघाला की मग आम्ही खूपच हसतो. तसं काही आम्ही मैत्रिणीसारख्याच राहतो. असं नाही की ही भावजा आहे आणि मी काही नणद आहे, असं आमचं काहीच नाही आहे. तुम्हाला हिच्या हसण्यावरून कळलंच असेल. आणि हसता हसता तिला ठसकासुद्धा गेला होता, एवढी जोरजोरात हसत होती. चला मग आता मैत्रिणींनो इथेच मी व्हिडिओ साईन करणार आहे, कारण की आज इथे काही जास्त मी शूट केलेलं नव्हतं. जेवढं शूट केलं तेवढं तुम्हाला शेअर केलेलं आहे. नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओनंतर.